28 मार्च रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास घडलेली असून नमूद गुन्हा 29 मार्च रोजी जव्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे। गुन्ह्यातील फिर्यादीने हकीकत सांगितली की 3 अनोळखी इसमांनी रस्त्यामध्ये मोटारसायकल आडवी उभी करून गाडी बंद पडली आहे, आमची गाडी तुमच्या पिकअप गाडीमध्ये ठेवून पुढच्या गावात सोडून द्या असे सांगत असतानाच पिकअप गाडी चालक व फिर्यादी यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून पिकअप गाडीमध्ये ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे असलेली रक्कम 6,85,000 रुपये रोख रक्कम फिर्यादीच्या मानेवर कोयता ठेवून जीवे ठार मारण्याचा धाक दाखवून बळजबरीने हिसकावून नेल्याबाबत फिर्यादी यांनी हकीकत सांगितल्याने सदरबाबत पोलीस अधीक्षक यांना माहिती दिली असता पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर मांडभाव, प्रभारी अधिकारी जव्हार पोलीस